इथं मंदिराचं फायनल एंट्रन्स आहे. मी ते मशीनद्वारे स्कॅन करून आतमध्ये सोडत आहेत. वा, अति सुंदर. मित्रांनो, आता मी या केव्स बघून रिटर्न चाललो आहे गोकर्णला. मला माझ्या हॉटेलनी फोन केला होता ऑलरेडी 1 वाजता. चला. इथे यांचं रिसेप्शन आहे आणि इथे अशा फ्रेंच कॉलनी टाईप रूम्स आहेत. तुम्ही पाहू शकता. इथे गाडी आतमध्ये पार्क करू शकता आणि अशा छोट्या बाल्कनीज आहेत. मी तुम्हाला माझी रूम टूर देतो थोड्या वेळातच. त्या उडपी रेस्टॉरंटमध्ये आम्ही आत्ताच जेवण केलं. अतिशय छान असं जेवण होतं. तुम्हाला मेन्यू दाखवूच शकलो नाही, पण उद्या मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि हे असे रूम्स आहेत. अशी बाल्कनी आहे. आणि भूषण एक्साइटेड झाला आहे स्विमिंग पूल पाहून. गोकर्णात आल्यानंतर स्विमिंग पूल पाहिला आणि स्विमिंग केली नाही, असं होऊ शकतं का? बात तो सही है. हे केअरफुल केअरफुल. या हॉटेलची USP म्हणजे खूप क्लीनलीनेस आहे आणि एकदम ऑथेंटिक पद्धतीने रेस्टॉरंटमध्ये जेवणही बनवलं होतं. आणि रूम टूर मी तुम्हाला थोड्याच वेळात देतो. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलं आहे गोकर्ण महाबळेश्वर टेम्पल. ही टेम्पलची एंट्रन्स आहे. न्यू इयर असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे टेम्पल. मित्रांनो, आपण आहे महाबळेश्वर टेम्पल. आहे वैभव. आता आम्हाला ही मोठी एवढी लाईनमध्ये उभं राहून शेवटी दर्शन मिळणार आहे. आणि ही आम्हाला दर्शन मिळालं. श्री वीरभद्र मंदिर आहे छोटंसं. आणि पुढे जाऊन लेफ्ट साईडला कामदेवी पार्वती मंदिर आहे. आणि इथून पुढे अशी लाईन आहे, ते बसायला जागा आहे. सर्व भाविक बसलेले आहेत सावलीला. थोड्या वेळात मी तुम्हाला पुढचा अपडेट देईन. A few moments later. आपण एक मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून या साईडने जाऊन या लाईनने आलेलो आहे. आता पुढे जाऊन एक लेफ्ट घेऊन मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण जाऊ आणि तिथून लेफ्ट घेऊन आतमध्ये जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊया. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला इथेच बाहेरचंच दृश्य दाखवू शकेल. त्याबद्दल क्षमस्व. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इथं मंदिराचं फायनल एंट्रन्स आहे. मी ते मशीनद्वारे स्कॅन करून आतमध्ये सोडत आहेत. A few moments later. इथे आहे महाबळेश्वर टेम्पल गोकर्ण आणि इथे आम्ही आता महाप्रसादाला आलेलो आहे. इथे फ्री जेवण अवेलेबल आहे सर्व भाविकांसाठी. प्रसाद भोजन फॉर ऑल डिवोटीज.
अमृतथाना. तिथे पण लाईन आहे. जसं देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो, तसं देवाच्या प्रसादाचं दर्शन घेण्यासाठी एक छोटीशी लाईन आहे. तर मित्रांनो, हे आहे तिकीट फ्री भोजनाचं, महाप्रसादाचं. याच्यावर प्राईस लिहिलेली आहे 20 रुपये आणि बाकीचं कन्नडामधून लिहिलेलं आहे, ते मी वाचू शकत नाही. जो माझा कोण व्ह्युअर असेल त्यांनी हे ट्रान्सलेट करावं. आणि अशी सुविधा केलेली आहे जेवणासाठी. खाली बसून जेवायचं बेसिकली. हम देख रहे हैं तो कैसा क्या नोट होता हूँ विक्रम 24 रायडर. विक्रम 24 रायडर. मित्रांनो, असं आलं आहे डाळ भात, एकदम ऑथेंटिक असं महादेवाचा प्रसाद. वैभव भाऊनी आणि भूषण भाऊनी ऑलरेडी सुरू केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता महाप्रसाद घेतलेला आहे जो विनाशुल्क होता. त्याचं टायमिंग आहे 12 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 ते 8:30, 7:30 ते 9:30, 2 तास. तर दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आहे. तर तुम्ही गोकर्णाला येणार असाल तर नक्कीच येऊन इथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा. त्याच्यामध्ये आपल्याला राईस आणि सांबार मिळतो, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, आणि अप्रतिम टेस्ट आहे. नक्कीच कोणाला आवडणार नाही असं नाही, त्यामुळे नक्की या आणि प्रसादाचा लाभ घ्या. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे आता ओम बीचच्या इथे. इथे वैभवला तहान लागली होती म्हणून आम्ही नारळ पाणी पिलं. आणि हा भूषण आणि हा मी रिफ्रेशिंग असं नारळ पाणी पिऊन आपण आता बीचच्या साईडने जाऊया. आहे तो झोपायच्या प्लॅनवर मध्ये आहे बीचवर. आप कुछ भी बोलो, ये नहीं सुनने वाला. वाह, अति सुंदर, मन को मोहित करने वाला दृश्य है ये. आनंद आनंद आनंदाची आनंदकडे, जिकडे तिकडे चो इकडे. ये चुप है. तिथे त्यांनी
या बीचचं नाव आहे कुडळे बीच. या बीचवर लोकलच्या सांगण्यानुसार वॉटर स्पोर्ट्स होत नाही अशी मला माहिती आहे, पण वॉटर स्पोर्ट आपण ऑलरेडी ओम बीचवर पाहिले. तिथे बऱ्याच टाईपचे वॉटर स्पोर्ट्स होते आणि इथे वॉटर स्पोर्ट्स होत नाही. बट हा एक अजून एक सुंदर असा बीच आहे जो निसर्गाच्या सानिध्यात आहे. इथे कर्नाटक गव्हर्नमेंटने स्टेप्स बनवले आहे आणि इथे पण ओम बीचसारखं एंट्रीसाठी पर पर्सन पर व्हेकल 10 रुपीज असा चार्ज आहे. बेसिकली पर व्हेकल बाईकसाठी 10 रुपीज आणि कारसाठी 30 रुपीज तुमची जर पॅसेंजर व्हेकल कार असेल, आणि जर मोठा टेम्पो वगैरे असेल तर त्याच्यासाठी 50 रुपये असे चार्जेस इथे आहे. अतिशय सुंदर अशी झाडांच्या मधून लोकल्सनी इथे खाली शॉप लावले आहे. हे आजींना त्रास होत आहे. मग स्लोली तर आपण बघू शकतो कुदळे बीचच्या त्या साईडनी ह्या साईडला बेसिकली एक खाडी टाईप झालेला आहे असा हा कुदळे बीच. इथे बरेचशा गोष्टी अवेलेबल आहेत. फ्रेश लेमन सोडा, भेलपुरी, सो दे मेंट भेळपुरी आणि स्वीट लस्सी वेगवेगळे इथे. डेझर्ट्स आहेत आणि चेरी पण आहे ऑन द टॉप आणि याच्यामध्ये फ्रेश क्रीम पण आहे. तर चला आपण टेस्ट करूया. मित्रांनो हे बघा आईस्क्रीम पूर्णपणे संपलेली आहे. अप्रतिम अशी आईस्क्रीम होती. त्याच्यामध्ये वॉटरमेलन, ॲपल सर्व फ्रूट्स होते, चेरीज होते आणि आईस्क्रीमच्या फ्लेवरमध्ये मिक्स होऊन थोडी अप्रतिम आईस्क्रीम होती. खूप मजा आली आहे. तुम्ही नक्की या इथे. तर आपल्याला होनावरचा बोर्ड दिसलेला आहे. होनावर इथून आहे 3 किलोमीटर आता.
1 आवरला पोचून आपल्याला तिथे 2-3 प्लेसेस आहेत ते कवर करायचे आहेत. फर्स्ट एक ब्रिज आहे, खूप सुंदर असा ब्रिज आहे, तिथे जायचं आहे. दुसरं मँग्रोव्ह फॉरेस्ट,